इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल पाहिलं होतं काल आपण. आता एक प्रॉब्लेम राहिला होता त्या पॉइंट मधला, तो बघूयात. फाइंड पॉइंट्स ऑन द कर्व. फाइंड पॉइंट्स ऑन द कर्व बाय y इक्वल टू x cube minus 6x square plus x plus 3 where the tangents are parallel to the line y equal to x plus 5. कर्व आहे. ओके, कर्वला एक असा टँजंट आहे. कर्वला काय टँजंट आहे ते समजा इथं पॉईंट असेल. कर्वचं इक्वेशन दिलंय y इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस एक्स प्लस 3. आणि लाईनचं पण इक्वेशन दिलंय, पण कुठल्या लाईनचं? टँजंट्स आर पॅरलल टू द लाईन. हे टँजंटला एक लाईन पॅरलल आहे, त्याचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू एक्स प्लस 5. पॅरलल लाईनचं y इक्वल टू एक्स प्लस 5 आहे आणि टँजंट आहे कर्वला आणि कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. आणि काय काढायला सांगितलं आहे? कुठल्या पॉइंटला तो टँजंट आलाय, कर्वला कुठल्या पॉइंटला टँजंट आहे तो पॉइंट काढायचा आहे. फाइंड द पॉइंट म्हणलंय, म्हणजे तो आपल्याला पॉइंट काढायचा आहे. ठीक आहे. इक्वेशन ऑफ द कर्व. कर्वचं इक्वेशन काय आहे? y इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस एक्स प्लस 3. डेरिव्हेटिव्ह काढला, dy बाय dx. dy बाय dx काढलं, 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 1. बर, डेरिव्हेटिव्ह का काढायचं? कारण डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं? स्लोप असतो. डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय? स्लोप. आता बघा, ही जी पॅरलल लाईन आहे, हे ब्ल्यू, ज्याचं इक्वेशन y इक्वल टू एक्स प्लस 5 आहे, त्याचा स्लोप किती सांगितलाय? 1. हे कुठनं आलं? हे कुठनं आलं? आता y जर इकडे गेला तर मायनस y होणार. x मायनस y प्लस 5 इज इक्वल टू 0 असं इक्वेशन होईल. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आणि स्लोप काय असतो? m इज इक्वल टू मायनस a डिवायडेड बाय b. मायनस a डिवायडेड बाय b हा स्लोपचा फॉर्म्युला आहे. a किती आहे? 1 आहे, बरोबर. आणि b किती आहे? मायनस 1 आहे. सबस्टिट्यूट करा, मायनस इंटू 1 अपॉन मायनस 1, म्हणजे स्लोप किती आला? 1 आला. या ब्ल्यू लाईनचा, पॅरलल लाईनचा स्लोप किती आला? 1. आणि ही लाईन टँजंटला पॅरलल आहे, बरोबर आहे का? टँजंटला काय? पॅरलल आहे. आणि पॅरलल लाईनचे स्लोप काय असतात? सेम असतात. हे आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये बघितलंय. पॅरलल लाईनचे स्लोप काय असतात? सेम असतात. म्हणून जे या ब्ल्यू लाईनचा स्लोप आहे, ब्ल्यू लाईनचा जो स्लोप आहे तोच स्लोप कशाचा असणार आहे? या रेड लाईनचा, म्हणजे टँजंटचा पण स्लोप असणार आहे. देअरफोर स्लोप ऑफ टँजंट काय म्हणलाय? 1. टँजंटचा स्लोप किती आहे? 1, बरोबर. टँजंटचा स्लोप 1. आणि जर टँजंट म्हणजे टँजंटचा स्लोप dy बाय dx. मगाशी आपण डेरिव्हेटिव्ह काढलेला, म्हणजे हे दोन इक्वल झाले. हे दोन काय झाले? इक्वल झाले. dy बाय dx आणि हा 1, पण दोन्ही पण स्लोपच आहेत ना, त्यामुळे ते दोन स्लोप काय झाले? सेम झाले. देअरफोर dy बाय dx इज इक्वल टू 1. आणि dy बाय dx काय आहे? 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 1 इज इक्वल टू 1. इज इक्वल टू काय? 1. 1 1 कॅन्सल, 1 1 काय झालं? कॅन्सल झालेलं आहे. आता सॉल्व केल्यानंतर, हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर तुम्हाला x चे दोन व्हॅल्यू मिळाले, x इक्वल टू 0, x इक्वल टू 4. x इक्वल टू 0 आणि x इक्वल टू 4. आता ही जी x ची व्हॅल्यू आहे ती इथं सबस्टिट्यूट करा. या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. पहिली काय सबस्टिट्यूट केली? 0. x ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केल्यानंतर y किती आलं? 3 आलं. आता x ची व्हॅल्यू 4 सबस्टिट्यूट करा इथं. 4 क्यूब मायनस 6 4 स्क्वेअर प्लस 4 प्लस 3. हे बघा, x ची व्हॅल्यू 4 असताना y किती आलं? मायनस 25. x0 y3, x4
वाय मायनस 25 असे हे 2 पॉईंट मिळाले. अशा दोन पॉईंटला हा कर्वला टँजेंट आहे. हा टँजेंट जो आहे तो कर्वला या 2 पॉईंटला टच करून जातो. 2 पॉईंटला जरी टच केला तरी तो टँजेंटच म्हणायचा. इथं सध्या आपण एकच पॉईंट घेतलाय, पण हा कर्व असा आहे की ज्याला टँजेंट 2 पॉईंटला टच करून जातो. इथं फाइंड द पॉईंट्स म्हणलंय ना, पॉईंट आपण काढले. प्रॉब्लेम समजला का? समजला का प्रॉब्लेम? ओके. आता पुढचा पॉईंट बघूया आपण. काय बघा, रेट मेजर. महत्वाचा पॉईंट आहे रेट मेजर. इफ y इक्वल टू एफ ऑफ एक्स इज द गिवन फंक्शन देन अ चेंज इन एक्स म्हणजे बघा, परत आपण आपला साधा कर्व घेऊयात. असा हा कर्व आहे. ओके, ब्लॅकबोर्ड नाही आहे आपल्याकडे इथे सध्या. ठीक आहे, हा कर्व आहे. हा आपला एक्स वाय ॲक्सिस कन्सिडर करा. एक्स वाय ॲक्सिस. ओके, x1 हा काय आहे? x1. आणि हा समजा आहे x2. काय आहे? x2. काय म्हणलंय? चेंज इन x फ्रॉम x1 टू x2. कर्व मधला एखादा पॉइंट x1 कडून x2 कडे चाललाय, असा ट्रॅव्हल करतोय x1 कडून x2 कडे. त्यामुळं त्याची पोझिशन चेंज व्हायला लागली आहे. त्या पॉईंटची पोझिशन काय व्हायली आहे? चेंज व्हायला लागली आहे. तर तो चेंज इज जनरली डिनोटेड बाय तो. आता याला काय म्हणायचं? तुम्ही डेल्टा म्हणू शकता याला. डेल्टा एक्स इज इक्वल टू x2 मायनस x1. आपण डिस्टन्स काढतो, बरोबर का? हा पॉइंट आहे ए, हा बी. दोघातला डिस्टन्स आहे 2 किलोमीटर असं म्हणलं. 0 पासून ते 2 किलोमीटर म्हणजे काय? 2 मायनस 0. हा डिस्टन्स कसं काढतो आपण? शेवटचा पॉईंट मायनस पहिला पॉईंट. तसंच आहे इथं. शेवटचा पॉईंट काय? x2 आहे, मायनस पहिला पॉईंट आहे. तो त्यांच्यातला चेंज झाला. आता एक्स मध्ये चेंज झालाय. एक्स मध्ये चेंज झाल्यामुळे करस्पॉन्डिंग वाय पण चेंज होणार. करस्पॉन्डिंग काय चेंज होणार? वाय पण चेंज होणार. जर जसा एक्स चेंज व्हायला लागलाय तस तसा वाय देखील काय होतोय? चेंज होतोय. y1 कडून y2 कडे चाललाय, बरोबर? करस्पॉन्डिंग चेंज इन वाय. करस्पॉन्डिंग म्हणजे काय? एक्सच्या रेफरन्सनी वाय मध्ये चेंज होतोय. म्हणून करस्पॉन्डिंग चेंज इन वाय इज डिनोटेड बाय डॅबा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स2. एफ ऑफ एक्स म्हणजे काय? वाय. एफ ऑफ एक्स2 म्हणजे y2. एफ ऑफ एक्स1 म्हणजे y1. द डिफरन्स कोशंट बघा. द डिफरन्स कोशंट. आता हा कोशंट आहे, अंश आणि छेद, आणि तो डिफरन्सचा आहे. डिफरन्स काय आपला? डॅबा वाय आणि डॅबा एक्स हा डिफरन्स आहे. डिफरन्सचा कोशंट म्हणजे डॅबा वाय अपॉन डॅबा एक्स इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. म्हणजेच एफ ऑफ x2 मायनस एफ ऑफ x1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 इज कॉल्ड ॲव्हरेज रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू एक्स. हे कळालं का? बघा, ॲव्हरेज रेट ऑफ चेंज विथ रिस्पेक्ट टू एक्स. y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. हे कळालं का? डिफरन्स कोशंट थिअरी पार्ट आहे. धिस कॅन ऑल्सो बी इंटरप्रिटेड जॉमेट्रिकली म्हणलंय, पण इथं खाली दिलाय का नाही आपण एकच मिनिट बघूया. नाहीतर आपण स्वतःहून काढलेलंच आहे. नाही दिलं, ठीक आहे, आपण काढलेलंच आहे. कर वेडवाकडा का विना काढलेला आहे कसं तरी. कन्सिडर द ॲव्हरेज रेट. त्याच्या पुढे काय म्हणतात? धिस कॅन बी ऑल्सो रिप्रेझेंटेड जॉमेट्रिकली ॲज द स्लोप ऑफ द सेकंड लाईन. म्हणजे काय माहिती आहे का? सेकंड लाईन जो आपला ट्रिग्नोमेट्रिक मधला सेक असतो ना,
त्याचा हा लॉंग फॉर्म आहे. सेकचा लॉंग फॉर्म सेकंड लाईन जॉईनिंग द पॉइंट्स पी अँड क्यू. समजा हा पॉइंट पी आहे, हा पॉइंट पी आहे, हा पॉइंट क्यू आहे. त्यांना जो जॉईन करणारी लाईन आहे ती सेकंड लाईन आहे. आणि त्या सेकंड लाईनचा म्हणजे हे जे मधलं कर दिसतंय का निळं, मधला कर दिसतोय का, तो सेकंड लाईन आहे. आणि त्याचा स्लोप म्हणजे टँजंट. टँजंट म्हणजेच काय, टॅन. हा, आपण लाईन का पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये बघितलं होतं बघा. स्लोप म्हणजे टॅन थिटा, बरोबर का, एम इक्वल टू टॅन थिटा म्हणजे टँजंट झाला. स्लोप म्हणजे काय असतो, टॅन थिटा. स्लोप म्हणजे काय असतो, डेरिव्हेटिव्ह. म्हणजे डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय झालं, टॅन थिटा. म्हणजे स्लोप म्हणजे काय, टँजंट. स्लोप म्हणजेच काय, दुसरा अर्थ टँजंट. या कर्वचा टँजंट, या कर्वचा स्पर्शिका जी आहे तोच त्याचा काय स्लोप आहे. ठीक आहे. कन्सिडर द ॲव्हरेज रेट ऑफ चेंज ओव्हर स्मॉलर अँड स्मॉलर इंटरवल्स. आता हे कसं आहे, मी मोठं समजण्यासाठी मोठा गॅप केलेला आहे. हां, आता कन्सिडर करा की पॉइंट या टोकापासून या टोकापर्यंत चाललाय. तो प्रत्येक पावलागणिक चेंज होत राहणार. म्हणजे पहिल्यांदा तो इथं असणार, मग थोडं पुढे इथं असणार, इथं असणार. इथून डायरेक्ट इथं जाणार नाही, तो या टोकापासून तर या टोकापर्यंत जाणार नाही. जे कंटिन्युअसली चेंज होत राहणार तिथं. म्हणजे कसं, 1 असेल, मग 1.1, मग 1.2, मग 1.3, 1 पासून डायरेक्ट 2 कडे जाणार नाही तो. मग 1.1, आता समजा तो आहे 1.1 ला आणि गेलाय 1.2 ला, गेलाय कुठं, 1.2 ला. तर रेट ऑफ चेंज काय झालाय, स्मॉलर झालाय. रेट ऑफ चेंज काय झालाय, स्मॉलर झालाय. डिफरन्स किती आहे, 0.1चा आहे, म्हणजे स्मॉलर आहे. स्मॉलर अँड स्मॉलर इंटरवल्स बाय लेटिंग x2 to x1 to approach x1 and therefore letting delta x to approach 0. म्हणजे बघा, चेंज जो आहे तो कमीत कमी आहे, 0.1 आहे. आता आपण बघितलं. आता अजून त्यात पण भर टाकता येते. 1.1 आहे, बरोबर. अजून थोडं स्मॉलर चेंज आहे, म्हणजे काय, 1.11, बरोबर का. अजून स्मॉल चेंज झाला म्हणजे काय, 0.11, 0.11, 0.1 आहे किंवा 0.11 आहे किंवा 0.01 आहे. हे सगळे झिरोला अप्रोच करतायत, झिरोच्या जवळपास आहेत. हे सगळं काय, झिरोच्या जवळपास. म्हणजे चेंज आहे ना, चेंज कमीत कमी चेंज व्हायला लागलाय. हा आपला डेल्टा एक्स काय दाखवतो, डेल्टा एक्स आपल्याला चेंज दाखवतो, एक्स मधला चेंज दाखवतो. या कर मधला एक्सचा चेंज दाखवतोय. आणि तो ओव्हर स्मॉलर अँड स्मॉलर आहे. केवढा स्मॉल असणार आहे, झिरोच्या जवळपास, पण झिरो नाही. समजा हा कर्व आहे अजून एक, आणि या पॉइंट पासून तो सुरुवात केलाय, पी या पॉइंट पासून सुरुवात केलाय. पी हा पॉइंट आहे समजा 2 वर. तो गेला समजा 2.01 ला. तो कुठे गेलाय, 2.01 ला. म्हणजे स्मॉलर चेंज आलाय का, स्मॉलर चेंज आलाय. 2 चा 2.01 झालाय. म्हणजे जवळजवळ 2च आहे, जवळजवळ 2च आहे. पण इज इक्वल टू 2 आहे का, तर इज इक्वल टू 2 नाही. थोडं का विना चेंज झालाय त्याच्यामध्ये, थोडं का विना याच्यात चेंज झालाय, पॉईंट सरकलाय थोडं तरी पुढं. पण असं नाही की तो तिथंच थांबलाय. तिथंच थांबला असता तर पी हा 2च झाला असता, चेंज झालंच नसतं. तो झिरोच्या जवळपास आहे पण झिरो नाही. ही कन्सेप्ट आपण कुठं बघितली होती, आठवत आहे का, समोर आहे उत्तर. ही कन्सेप्ट आपण इथं बघितली होती. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, म्हणजे डेल्टा एक्स हा स्मॉलर चेंज आहे. डेल्टा एक्स काय आहे, स्मॉलर चेंज आहे. तो स्मॉलर चेंज केवढा आहे, झिरोच्या जवळपास आहे. अप्रोचेस टू 0, टेन्स टू 0 म्हणलंय, इज इक्वल टू 0 म्हणलंय का, नाही. कमीत कमी चेंज घ्यायचा आहे आपल्याला, कमीत कमी चेंज घ्यायचा आहे. जसा x2 x1 कडे जातोय तसा डेल्टा एक्स 0 कडे जातोय, जवळ 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 चाललाय.
आणि जेवढा जवळ जाईल तेवढा त्यांच्यातला डिस्टन्स काय होईल, कमी कमी होत जाणार. कमी कमी म्हणजे काय, टेन्स टू झिरो होत जाणार. त्यांच्यातला डिस्टन्स काय होईल, टेन्स टू झिरो होईल. द लिमिट ऑफ धिस ॲव्हरेज रेट, लिमिट ऑफ धिस ॲव्हरेज रेट ऑफ चेंज इज कॉल्ड इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज. इन्स्टंटेनियस वेलॉसिटी कळाला का आता? फिजिक्समध्ये तुम्ही पाहिलं होतं इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. लिमिट ऑफ धिस ॲव्हरेज रेट ऑफ चेंज, ॲव्हरेज रेट ऑफ चेंजचा लिमिट, हा झाला तुमचा ॲव्हरेज रेट आणि हा झाला त्याचा लिमिट. ॲव्हरेज रेट तुम्ही मगाशी बघितलं आणि हा झाला त्याचा लिमिट. त्यांना काय म्हणायचं, इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट एक्स इक्वल टू x1, at x equal to x1, which is interpreted as the slope of the tangent to the curve y equal to f of x. म्हणजे हा at p x1 हा त्याचा स्लोप कन्सिडर करा असा, x1 f of x1 किंवा x1 y1 असं देखील म्हणू शकता. f of x1 म्हणजेच काय, y1. Therefore instantaneous rate of change is given by, instantaneous rate of change is given by, बघा काय आलाय, लिमिट. तो काय आलाय, लिमिट मध्ये आलाय. ओके, हे सगळं समजलं का इन्स्टंटेनियसचं? समजलं तर मेसेज टाका. we recognize this limit as being the, सगळं पहिला काढतो. we recognize this limit as being the derivative of f of x. ऍक्च्युअली तुम्हाला डेरिव्हेटिव्हला सुरुवातीला सांगितलं नाही, ही डेरिव्हेटिव्हची बेसिक डेफिनेशन आहे बरं का. ही काय आहे, डेरिव्हेटिव्हची बेसिक डेफिनेशन, फंडामेंटल थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे फंडामेंटल थिअरम ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे हेच आहे, बाकी काही नाही. ॲज बिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, हा म्हणजे काय, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह. हा काय झाला, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह ॲट एक्स इक्वल टू x1, दॅट इज एफ डॅश ऑफ x1. वी नो दॅट वन इंटरप्रिटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ ए इज अ इन्स्टंट. ठीक आहे, याचं काय एवढं नाही आहे, म्हणजे एक्सच्या ऐवजी ए सबस्टिट्यूट केलं आहे फक्त. हे बघा, एक्सच्या ऐवजी ए सबस्टिट्यूट केलं आहे, याचं काही इतकं महत्त्व नाही आहे. तर हे इन्स्टंटेनियस रेट ऑफ चेंज कळालं का? आता किती स्मॉल विचार आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना देखील करावं लागणार आहे, हे तुम्हाला आता या रेट मेजरच्या प्रॉब्लेममधनं कळते. हे रेट मेजरलाच आपल्याला जास्त वेळ लागेल, कारण प्रॉब्लेम फार असं स्मॉलर चेंज होत असल्यामुळं थोडं वेळ लागेल. ठीक आहे, चालतंय, आपल्याकडे वेळ भरपूर आहे. तर आतापर्यंत कुणाला काही कळलं नसेल तर विचारू शकता पहिला प्रॉब्लेम चालू होण्याच्या आधी. सगळ्यांना सगळं समजलंय का? सगळ्यांना सगळं समजलंय का? बा, फर्स्ट प्रॉब्लेम, अ स्टोन इज ड्रॉप इन अ क्वाइट लेक and waves in the form of circles are generated. तळ्या, बरोबर, तळ्यात तुम्ही दगड टाकला तर तरंग तयार होते बघा, वेव तयार होते. बघितलंय तुम्ही दरवेळेस ते वेव कशाच्या फॉर्ममध्ये असते? ऍक्च्युली दिसते सर्कल, म्हणजे ते वेव असे असते, जरा ते अशा फॉर्ममध्ये असतात. ऍक्च्युली साईन वेव असतात ते. पण हा जर हा पार्ट जर तुम्ही बघितलं तर तो सर्कलचा वरचा पार्ट असतो. सर्कलचा वरचा पार्ट असतो, बरोबर का? साईन वेवचा जो वरचा पार्ट असतो तो कशाचा असतो? सर्कलचा असतो. हाफ सर्कल देखील तुम्ही म्हणू शकता. साईन वेव बघितलं सगळ्यांनी, बरोबर का? रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव
रेडियस ऑफ द सर्क्युलर वेव्ह इन्क्रीजेस. आता तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का असं तळ्यामध्ये किंवा तलावामध्ये पाण्यामध्ये असं दगड टाकल्यानंतर ज्या पॉइंटला दगड पडलाय तिथे त्या सर्कलची म्हणजे त्या वेव्हची रेडियस कमी असते आणि जसं वेव्ह पुढं पास होईल तसं त्याचं रेडियस वाढत जात आहे. वेवलेंथ देखील म्हणू शकता तुम्ही, वेवलेंथ देखील म्हणू शकता. म्हणजे बघा असं दगड या पॉइंटला पडला तर सुरुवातीला असं असेल, हे असं हे असं वाढत जाणार, हे असं वाढत जात आहे, बरोबर का? म्हणजे हे जे वरचे सर्कल आहेत त्यांची रेडियस वाढत गेली आहे, रेडियस काय वाढत चालली आहे. डॉपलर इफेक्ट मध्ये होत आहे तसं. डॉपलर इफेक्ट माहिती आहे ना, जे जसं गाडी लांब चालली आहे तसं वेवलेंथ कमी होणार, जसं गाडी जवळ लागली आहे तसं वेवलेंथ जास्त होणार. तसंच आहे इथं, रेडियस ऑफ सर्क्युलर वेव्ह इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंद. आता ते चेंज व्हायला लागली आहे वेव्हमधल्या सर्क्युलर वेव्हची रेडियस चेंज व्हायला लागली आहे, इन्क्रीज व्हायला लागली आहे. आणि ते इन्क्रीज होण्याचा रेट दिलाय तुम्हाला, चेंज ऑफ रेट दिलाय बघा तुम्हाला, रेट ऑफ चेंज तुम्हाला दिलेला आहे. तो काय आहे, एका सेकंदाला 5 सेंटीमीटर या रेटनी वेव्हची रेडियस वाढतीये. एका सेकंदाला 5 सेंटीमीटरनी वेव्हची रेडियस काय होते, वाढतीये. ॲट द इन्स्टंट when the radius of the circular wave is 8 centimeter. At the instant when the radius of the circular wave is 8 centimeter. अशी कंडिशन आहे की सर्क्युलर वेव्हची रेडियस 8 सेंटीमीटर झाली आहे. किती आहे ती, 8 सेंटीमीटर आहे. हाऊ फास्ट द एरिया एनक्लोज इन द सर्कल, एरिया एनक्लोज इज इन्क्रीजिंग. हाऊ फास्ट the area enclosed in is increasing. म्हणजे बघा, हे इथपर्यंत कळालं का? इथपर्यंत कळालं 5 सेंटीमीटर पर सेकंद पर्यंत क्वेश्चन काय आहे. आता जसं वेव्हची रेडियस वाढतीये, वेव्हच्या रेडियस सोबत आता डायग्रामवरनं पण थोडंफार तुम्हाला कळालं असेल. या हे रेट डायग्राम कन्सिडर करा. वेव्हची रेडियस इथं वाढतीये असं कन्सिडर करा. दिसतीये वाढताना? नुसतं वेव्हची रेडियसच वाढतीये का? वेव्हच्या रेडियस सोबत वेव्हचा एरिया पण वाढला, वेव्हचा एरिया पण वाढत चाललाय. रेडियस वाढलं तर एरिया पण वाढणार, बरोबर का नाही? रेडियस वाढलं तर एरिया पण वाढणार. तर जर रेडियस 5 सेंटीमीटर पर सेकंदनी वाढत असेल तर एरिया कितीनी वाढत असेल असा प्रश्न विचारलाय. रेडियस जर 5 सेंटीमीटर पर सेकंदनी वाढत असेल तर एरिया कितीनी वाढत असेल जेव्हा वेव्हचे रेडियस 8 सेंटीमीटर आहे तेव्हा. क्वेश्चन कळालं का विषय सांगा मला. क्वेश्चन जर कळालं नसेल तर पुढे काहीच कळणार नाही. क्वेश्चन कळालं का सांगा. सगळ्यांकडनं अपेक्षित आहे. 4-2 जण फक्त चॅट करतात. मेसेज टाकायला काय जीवावर येते का बाकीच्यांना? 22 जण आहेत तुम्ही. क्वेश्चन कळालाय? आता पुढं, आता इथं बघा, मगाशी मी म्हणलं होतं की जसं रेडियस वाढेल तसं काय वाढतंय, एरिया वाढतंय. रेडियस वाढला. आता साधं सर्कल, साधा अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. हा आहे सर्कल, ही त्याची रेडियस. समजा रेडियसला वाढवा, रेडियस अजून मोठं करा. सर्कलचा रेडियस मोठा झाला, अजून मोठा करा रेडियस. सर्कलचा रेडियस मोठा झाला. सर्कलचा रेडियस वाढवल्यामुळं सर्कलचा एरिया देखील वाढला होता. आधी हा मधला छोटा होता, नंतर थोडा मोठा झाला, अजून मोठा झाला, म्हणजे सर्कलचा एरिया देखील वाढला.
सर्कलचा काय एरिया देखील वाढला, बरोबर का? मग ह्याचा दुसरा अर्थ काय झाला? एरिया कशावर डिपेंड आहे? एरिया सर्कलच्या कमी जास्त वाढण्यावर डिपेंड आहे. सर्कलचं सॉरी वेव्ह, आता सर्कल सोडा, वेव्ह करा. वेव्हचं रेडियस वाढतंय का कमी होत आहे ह्याच्यावरून वेव्हचं एरिया वाढतंय का कमी होत आहे हे ठरतंय. मग इथं डिपेंडंट कोण झाला, इंडिपेंडंट कोण झाला सांगा बघू. डिपेंडंट कोण आहे आणि इंडिपेंडंट कोण आहे सांगा. रेडियस आणि एरियामध्ये डिपेंडंट कोण आहे, इंडिपेंडंट कोण आहे? डिपेंडंट. कोण? आवाज कट होतोय, चॅट मध्ये टाका सर. आवाज कट व्हायला लागलाय, चॅट मध्ये टाका नाही तर. जसा रेडियस वाढतोय तसा एरिया पण वाढतोय. मग या दोघांमध्ये डिपेंडंट कोण आहे आणि इंडिपेंडंट कोण आहे? कोण कुणावर अवलंबून आहे? एरिया डिपेंडंट. नक्की का? एरियाज डिपेंडंट आहे का नक्की? बाकीचे बोलतायत का नाही कोणी? रेडियस इंडिपेंडंट. दोघं तिघं सोडूनच बाकी 4-5 जणच फक्त बोलतात, बाकीचे कशाला येतात रे? हा, एकच मिनिट थांबा. तर एक पाण्याचं तळ आहे, त्यात एक दगड पडलाय. त्यामुळे काय तयार झालंय? वेव्ह इन फॉर्म ऑफ सर्कल. वेव्ह इन फॉर्म ऑफ सर्कल तयार झालाय. रेडियस ऑफ सर्क्युलर वेव्ह इन्क्रीजेस ॲट द रेट ऑफ 5 सेंटीमीटर पर सेकंड. त्या सर्क्युलर वेव्हची रेडियस 5 सेंटीमीटर पर सेकंड या रेटने इन्क्रीज व्हायला लागली आहे. आणि रेडियस इन्क्रीज व्हायला लागलाय त्यामुळे त्याचा एरिया देखील, सर्क्युलर वेव्हचा एरिया देखील काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. ओके. तर तुम्हाला असा प्रश्न विचारलाय की जेव्हा वेव्हची रेडियस 8 सेंटीमीटर असेल तेव्हा जो इन्क्रीजिंग एरिया आहे, एरिया जो इन्क्रीज होतोय त्याचा रेट काय असेल? हाऊ फास्ट एरिया म्हणजे किती वेगाने एरिया इन्क्रीज होतोय त्याचं तुम्हाला रेट काढायचं आहे. किती वेगाने रेडियस इन्क्रीज होतोय ते तुम्हाला दिलंय, किती वेगाने एरिया इन्क्रीज होतोय ते तुम्हाला काढायचं आहे. लेट आर बी द रेडियस. सर्क्युलर वेव्हचा रेडियस काय आहे? आर आहे. अँड ए बी द एरिया ऑफ सर्क्युलर वेव्ह. हा सर्क्युलर वेव्ह आहे, समजा त्याचा हा रेडियस आहे आर आणि हा मधला पार्ट काय? एरिया ए. सर्क्युलर वेव्ह. मग एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. सर्क्युलर फॉर्म आहे ना हा, देअरफॉर एरिया ऑफ सर्कल काय आहे? पाय आर स्क्वेअर. आता तो डिफरन्शिएट केला. आता डिफरन्शिएट काय केलंय बघा. मी मगाशी तुम्हाला प्रश्न विचारला होता की कोण कुणावर डिपेंड आहे. तुम्ही काय उत्तर दिलं होतं की रेडियस डिपेंड आहे, इंडिपेंडंट आहे आणि एरिया डिपेंडंट आहे. म्हणजे एरिया हा रेडियसवर डिपेंड आहे. एरिया इज डिपेंड ऑन रेडियस. पण एरिया आणि रेडियस दोन्ही कुणावर डिपेंड आहेत? दोन्ही टाईमवर डिपेंड आहेत. दोन्ही कशावर डिपेंड आहेत? टाईमवर डिपेंड आहेत.
जसं टाइम वाढतंय तसं रेडियस वाढतंय, आणि जसं रेडियस वाढतंय तसं एरिया वाढतंय. ते तुम्ही इथं बघा, 5 सेंटीमीटर पर सेकंद म्हणलंय रेट. रेडियस चेंज होण्याचा रेट काय म्हणलाय? 5 सेंटीमीटरनी रेडियस वाढतोय पर सेकंद. जसं 1 सेकंद होईल रेडियस 5 सेंटीमीटर वाढेल. म्हणजे रेडियस कशावर डिपेंड आहे? सेकंदावर डिपेंड आहे. सेकंद कशाचं युनिट आहे? टाईमचं. त्यामुळं एरिया आणि रेडियस हे टाईमवर डिपेंड आहेत. म्हणून डेरिव्हेटिव्ह घेताना विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतलाय. विथ रिस्पेक्ट टू टाइम, दिसतंय का? dA/dt पाय कॉन्स्टंट आहे. आर स्क्वेअरचा 2r, आणि आरचा dr/dt. आरचा काय? dr/dt. dA/dt इज इक्वल टू 2πr dr/dt. dr/dt म्हणजे काय? dr/dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. जेव्हा आपण dy/dx लिहितो, तेव्हा काय म्हणत असतो? रेट ऑफ चेंज ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. dr/dt म्हणजे काय? dr डिवायडेड बाय dt. हा डी फॉर चेंज म्हणलं होतं तुम्हाला मी पहिल्या लेक्चरला. आर रेडियस चेंज होण्याचा रेट विथ रिस्पेक्ट टू टाइमचा चेंज होण्याचा रेट. जसा टाइम चेंज होतोय तसा रेडियस चेंज होतोय, आणि तो चेंज किती आहे? 5 सेंटीमीटर पर सेकंद आहे. हे तुम्हाला दिलेलं आहे, बरोबर का? 5 थेअरी काय, प्रॉब्लेम काय अवघड नाही आहे, सगळं कारकुनी काम आहे. मेन प्रॉब्लेमची कन्सेप्ट समजून घेणं आहे, नेमकं प्रॉब्लेम काय आहे. dr/dt म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ रेडियस विथ रिस्पेक्ट टू टाइम जे तुम्हाला 5 सेंटीमीटर दिलाय. 5 सेंटीमीटर दिलंय आणि रेडियस सांगितलंय तुम्हाला 8 सेंटीमीटर आहे. 8 सेंटीमीटर रेडियस असताना तुम्हाला रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विचारलाय. रेट ऑफ चेंज ऑफ एरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम, जे dA/dt म्हणजेच काय? dA/dt हे तुम्हाला विचारलंय. dr/dt 5 आहे आणि r 8 दिलेलं आहे. रेडियस काय दिलेलं आहे? 8 दिलेलं आहे. सबस्टिट्यूट करा, आन्सर मिळते तुम्हाला. युनिट बघा, एरिया असल्यामुळं cm², कारण cm आहे ना, रेडियसचं युनिट सेंटीमीटर आहे. सो एरियाचं पण सेंटीमीटर स्क्वेअर घेतलंय विथ रिस्पेक्ट टू सेकंद, विथ रिस्पेक्ट टू टाइम. काय आला का प्रॉब्लेम? तुम्हाला एरिया माहिती पाहिजे सर्कलचा, त्याशिवाय तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढणार कसं? आणि डेरिव्हेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू काय? टाइम. का? जसं टाइम पुढं पास होतोय तसं वेव्हचं रेडियस वाढतंय, आणि जसं रेडियस वाढतंय तसं सर्कलचं एरिया वाढतंय. या साध्या लॉजिकवर पूर्ण प्रॉब्लेम आहे. हां, आता इथं पाय तर कॉन्स्टंट आहे, आर कॉन्स्टंट नाही आहे. आरचं डेरिव्हेटिव्ह का काढलं आपण? आर कॉन्स्टंट नाही आहे. आर चेंज व्हायला लागलाय ना, आर रेडियस चेंज व्हायला लागलाय, इन्क्रीज व्हायला लागलाय. सो म्हणून आरचं पण आपण डेरिव्हेटिव्ह काढलं, आर स्क्वेअरचं, तो आहे 2r, आणि आरचा काय ना dr/dt. तुम्हाला dr/dt दिलाय किती आहे? 5. सबस्टिट्यूट केलं 5. मग आता रेडियस दिलाय तुम्हाला 8. जसं आता एकाच वेव्हचं रेडियस 8 असेल का? सगळ्या रेडियसचं वेव्ह 8 असेल का? एका रेडियसचं रेडियसचं 8 असेल, दुसऱ्या वेव्हचा रेडियस 7 असेल, पुढच्याचा 9 असेल, मागच्याचा 7 असेल, त्याच्या आधीचा 6 असेल. रेडियस चेंज होत राहणार ना प्रत्येक वेव्हचा. पाण्याचे कितीतरी वेव्ह तयार होतील. एकाचं फक्त त्यांनी सांगितलं की 8 आहे, याचं 9 असेल. पण 9 असताना ह्याचं रेट ऑफ चेंज काय आहे? 8 असताना ह्याचं रेट ऑफ चेंज काय आहे? हे आपण या फॉर्म्युल्यावरून काढू शकतो. कळालं का? तर असा हा प्रॉब्लेम आहे.
परत एकदा प्रॉब्लेम वाचा स्वतः तुम्ही. प्रॉब्लेम स्वतः एकदा मी 1च मिनिट देतोय तुम्हाला, प्रॉब्लेम वाचा आणि त्याचं सोल्युशन पण तुम्हाला सांगतो मी परत. झालं? प्रॉब्लेम मध्ये काही प्रॉब्लेम वाचताना कुठला पॉईंट समजला नाही असं क्वेश्चन मध्ये तर विचारू शकता. सोल्युशन बघा. सर्क्युलर वेव्ह दिलाय म्हटल्यावर एरिया कशाचा असणार, सर्कलचाच असणार आहे. त्यामुळे ए इक्वल टू पाय आर स्क्वेअर घेतला. त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला विथ रिस्पेक्ट टू टी एरियाचा, आणि रेडियस पण टाइमवर डिपेंड आहे म्हणून त्याचा पण डेरिव्हेटिव्ह काढला डी आर अपॉन डी टी. आणि तुम्हाला रेडियसचा चेंज होण्याचा रेट दिलाय, सो 30 ते सबस्टिट्यूट केलं आणि जेव्हा रेडियस 8 सेंटीमीटर असेल तेव्हा रेट ऑफ चेंज ऑफ एरिया किती आहे हे विचारलं होतं. ते आता फायनल आन्सर आलेलं आहे 80 पाय सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड. उद्या आपण बाकीचे प्रॉब्लेम घेऊया.